श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, ज्ञानी व अज्ञानी दोघेही जगात राहतात, पण ज्ञानी पुरुषांच्या अनुभवात जग आणि ब्रह्म दोन्ही असतात, तर अज्ञानी पुरुषांच्या अनुभवात फक्त जगच असते. एका ब्रह्माहून अन्य सत्ता नाही, अर्थात जग ब्रह्मातच दिसत असले पाहिजे आणि ब्रह्मानेच बनले असले पाहिजे. हे जरी खरे असले तरी दोघांचे धर्म परस्पराहून निराळे असतात. उदाहरणार्थ, एक जग ब्रह्मावर सर्वस्वी अवलंबून आहे म्हणून ते परतंत्र आहे, पण ब्रह्म कोणावरही अवलंबून नाही म्हणून ते स्वतंत्र आहे. 2. ब्रह्म जगाचे अधिष्ठान आहे म्हणून जग ब्रह्माशिवाय असू शकत नाही, पण ब्रह्म मात्र जगाशिवाय असू शकते. 3. जगाला उदय आणि विलय आहे, पण ब्रह्माला दोन्ही नाहीत. 4. जग जडद्रव्य व चेतना यांचे मिश्रण आहे, पण ब्रह्म शुद्ध चेतन आहे. 5. जग अपूर्ण आहे तर ब्रह्म पूर्ण आहे. 6. जग अखंड गमनशील आहे, ते ब्रह्माकडे उत्क्रांत होत आहे, पण ब्रह्म चेतन म्हणजे जिवंत असून गमनशील नाही. म्हणजेच जग सतत होत आहे तर ब्रह्म केवळ आहे. 7. जग भेदाने भरलेले असून संबंधमय आहे, पण ब्रह्म अभेद स्वरूप असून सर्व संबंधातीत आहे. 8. जग दृश्य असल्याने ज्ञेय म्हणून ज्ञान होते, ब्रह्म द्रष्टा असल्याने ज्ञान स्वरूपच आहे. 9. जग परप्रकाश्य आहे तर ब्रह्म स्वयंप्रकाश आहे. 10. जग स्थल व काल यांच्या चौकटीत वावरणाऱ्या वस्तू, व्यक्ती व घटना यांनी भरलेले आहे. ब्रह्म स्थल व काल यांच्या पलीकडे असून शुद्ध चैतन्य घन आहे. अशा रीतीने भिन्न धर्माच्या जग आणि ब्रह्म यांच्यामध्ये कार्यकारण संबंध आहे असे वेदांत सांगतो. जगामध्ये एखादे कार्य घडते तेव्हा त्यास उपादान आणि निमित्त अशी दोन प्रमुख कारणे असतात. उदाहरणार्थ, एक पाषाण मूर्ती घ्या. पाषाण हे तिचे उपादान कारण तर शिल्पकार तिचे निमित्त कारण असते. जगातील कोणत्याही कार्याचे उपादान कारण निमित्त कारणाहून भिन्न असते. मूर्ती घडवणारा शिल्पकार पाषाणाहून नेहमी भिन्न राहतो, परंतु जग आणि ब्रह्म यांच्या कार्यकारण संबंधामध्ये उपादान कारण ब्रह्मच निमित्त कारण ब्रह्म बनते. हा चमत्कार आहे. निमित्त उपादान कारणांची अभिन्नता समजून देण्यास श्री समर्थांनी सोने व त्याचे अलंकार यांचा दृष्टांत दिला आहे. सोन्याचे दागिने वेगळे दिसतात, प्रत्येकाचे नाव व रूप निराळे असते, पण त्यांच्यातील सोनेपणाला धक्का लागत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्माने दृश्य वस्तूंचा आकार घेतला. त्यांना नावे निरनिराळी असतात. सगळ्यांना मिळून जग म्हणतात. जगाच्या होण्याने ब्रह्माच्या ब्रह्मपणात फरक पडत नाही. दृश्याच्या पलीकडे पाहता आले की जगाचे ब्रह्मपण दिसते. श्रीमद दासबोध प्रवचन, पारिजात, दशक 8, समास 3, सूक्ष्म आशंका, भाग 1. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.